आली ट्रान्सफ्युजन रिलेटेड ॲक्यूट लंग इंजुरी. ॲक्यूट लंग इंजुरी आपण म्हणतो की तर ॲक्यूट लंग इंजुरी आणि ARDS. तर ॲक्यूट लंग इंजुरी टर्म जुनी झाली, ARDSच म्हणतात. ॲक्यूट लंग इंजुरी बिलो 300 आणि मग ARDS बिलो 200 असं पूर्वीचं कन्सेप्ट होतं, पण तसं काही नाही आहे. मॉडर्न याच्यात चेंज झाल्या गोष्टी. तर लेस दॅन 7 days बायलॅटरल ओपॅसिटीज आयदर CT, CXR किंवा USGवर आणि नॉन कार्डिओजेनिक पल्मोनरी एडिमा असायला हवा लेस दॅन 7 days विथ रेडिओलॉजिकल फाइंडिंग आणि PF रेशिओ विथ मोर दॅन 5 pip या रेंजमध्ये असायला पाहिजे. माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. नवीन त्यांनी सॅच्युरेशन ॲड केलं आहे. यांच्यामध्ये सॅच्युरेशन कमी होईल. लेस दॅन PF किंवा SF रेशिओ हा सॅच्युरेशन आहे. तर सॅच्युरेशन टू F रेशिओ लेस दॅन 300 पडेल. इथे पीप असणं शक्य नाही आहे रिसर्च इन लिमिटेडमध्ये. आणि इथे HFNC, NIV, CPAP ते पण चालून जाईल. इथे थोड्याशा व्हॅल्यूज चेंज केलेल्या आहेत त्यांनी. तर हे 2024चं ग्लोबल डेफिनेशन आहे. पूर्वीचं बर्लिन फक्त एवढं होतं. तर अल्ट्रासाऊंड ॲड झालं, या व्हॅल्यूज ॲडजस्ट झाल्या. 150, 235, 315 आणि सॅच्युरेशन ॲड झालं. SF रेशिओ ॲड झाला. इकडे नॉन इंट्युबेटेडसाठी पण आलं आणि फक्त नेझल कॅन्युलावर आहेत त्यांना पण घेण्यात आलं आहे. तर मग हायपॉक्सेमियाचा क्रायटेरिया आहे की PF रेशिओ लेस दॅन 300, सॅच्युरेशन, इन्फिल्ट्रेट्स आणि कार्डिओजेनिक नसायला पाहिजे. लेफ्ट ॲट्रियल प्रेशर लेस दॅन 18. ARDS आहे, त्याच्यात 2 टाईप आहेत. फ्रेश, न्यू, विदाऊट एनी प्री एक्झिस्टिंग. याच्यात ऑलरेडी काहीतरी प्री एक्झिस्टिंग लंगचा इश्यू होता, परंतु पेशंट स्टेबल होता. आणि याच्यात 6 तासाचं टेम्पोरल रिलेशन असायला हवं ट्रान्सफ्युजन आणि याच्यात इथे 12 तास तरी पेशंट चांगला असला पाहिजे. ARDSसाठी 7 दिवसाचा क्रायटेरिया आपण बघितलं, पण याच्यात टेम्पोरल रिलेशन आहे 6 तासात तो डेव्हलप व्हायला पाहिजे. तर पेशंट रिलेटेड फॅक्टर्स असतील, पेशंटचे कोमॉब, डोनर रिलेटेड काही असतील, डोनरच्या याच्यात अँटीबॉडीज आहेत किंवा कंपोनंट रिलेटेड इन्फेक्शन्स आहेत काहीतरी. तर त्याच्यात थिअरीज आहेत कशामुळे होतं. मोस्ट ॲक्सेप्टेड इज 2 hit. फर्स्ट हिट इज पेशंट ऑलरेडी इंज्युअर्ड आहे, त्याला आयदर सर्जरीमुळे, इन्फेक्शनमुळे, इन्फ्लेमेशनमुळे त्याचे न्यूट्रोफिल्स लंगमध्ये अडकलेत आणि एंडोथेलियल इंजुरी झाली आहे, त्याच्यामुळे न्यूट्रोफिल्स इथे अडकलेले आहेत आणि ते प्राईम्ड झालेत, तयार झालेत ते. आणि सेकंड हिट त्यांना बसला की ते ॲक्टिवेट होतात. सेकंड हिट इज ट्रान्सफ्युजनमधला कुठला तरी त्यांना फॅक्टर आवडला नाही, काही पण असेल, सायटोकाईन, ऑक्सिडेज, प्रोटीज, काही पण नाही आवडलं की ते एक्झॅगरेटेड रिस्पॉन्स देऊन ARDS करून टाकतील. दुसरं आहे की अँटीबॉडीज, त्याच्यामध्ये अँटीबॉडीज आहेत ब्लड प्रॉडक्ट्समध्ये, त्या रेसिपियंट WBCला स्टिम्युलेट करतील. त्या WBC स्टिम्युलेट झाल्या की होईल. WBCमुळे होतं एवढं नक्की आहे. आता याच्यात थेअरी वेगळ्या आहेत. याच्यात 2 hit आहे, याच्यात अँटीबॉडी आहे. याच्यात अँटीबॉडीजच्या जागी त्याने बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर्समधून घेतलं आहे. बायोलॉजिकली ॲक्टिव्ह काहीतरी सबस्टन्स आहेत. तर WBC कशाने ॲक्टिवेट होत आहेत, याच्यात सेकंड हिटने, याच्यात अँटीबॉडीने, याच्यात बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर्सने. नाही तर आणखी पण काही थिअरीज आहेत की डायरेक्ट इंजुरी आहे किंवा इम्युन कॉम्प्लेक्स इंजुरी आहे किंवा सायटोकाईनमुळे डायरेक्ट इंजुरी आहे किंवा BRMमुळे डायरेक्ट इंजुरी आहे. तर विदाऊट WBC डायरेक्ट इंजुरीवाले पण मेकॅनिझम आहेत. तर क्लिनिकल फाइंडिंग लिहायचे डिस्ट्रेसच्या, नंतर एक्सरे किंवा USG आणि काउंट्स. DD आहे मग टाको, ARDS प्री एक्झिस्टिंग किंवा सेप्सिस किंवा ट्रान्सफ्युजन रिॲक्शन असेल कुठल्या प्रकारची किंवा अनाफायलॅक्सिस असेल. तर पुन्हा हा त्याने ARDSचा क्रायटेरिया दिला आहे. प्रिव्हेन्शन, ल्युको रिडक्शन करू शकतो. ट्रीटमेंट सपोर्टिव्ह आहे, व्हेंटिलेटरी सपोर्ट, हिमोडायनॅमिक सपोर्ट, स्टिरॉइड्स ॲडिशनल. मग इथे पूर्ण ARDSची कॅटेगरी, इथे फ्लुइड, डायुरेटिक, प्रेसर्स जे काही आहे, स्टिरॉइड्स. तर इन शॉर्ट ARDS आहे न्यू ऑर इन प्रिव्हियस सेटअप, 6 तासात डेव्हलप व्हायला पाहिजे आणि 2
बी सीमुळे होतो आहे, एंडोथेलियल इंजुरी होते लंगमध्ये. तर आयदर ब्लड प्रॉडक्ट्समुळे किंवा ब्लड प्रॉडक्ट्समुळे स्वतःच्या WBC स्टिम्युलेट होऊन ते एंडोथेलियल इंजुरी होईल. मग डिफरन्शियल्स आणि ट्रीटमेंट